की ही वेळ झाल्यावर असं करते. त्यामुळे सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात खूपच रोष, खूप खतखत आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायला. पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे, तुमच्यावरची वेळ गेली, तुम्ही येता निवडून येता पडताल, काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी एक काहीतरी. मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती, हरकत नाही. परंतु पुढं आणखी निवडणुका आहेतच. किमान माझं एकट्याचं मत सांगतो, मी पाठीमागे सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती, माझी म्हणतो मी, समाजाची कशी होती मला नाही, की तो माणूस प्रामाणिक आहे, तो उपकार विसरत नाही. कारण ज्यावेळेस संकट होतं, ज्यावेळेस अडचणीत होती, त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं. ते कधीच उपकार विसरत नाही, कधीच. आणि ते सातपंथी, ते जातीवाद बी करत नाहीत. आणि मी लोकांना खूप सांगायचो, त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता. तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत, त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे. परंतु हे 2-4 दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढं आहेत. सगळ्यात पोस्टच काय टाकायला होते, मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते. अरे जा, कसले स्वप्न बघता. पण जाऊ द्या, ठीक आहे. मराठा समाजाला माझा वन मी बघतो, माझं मी बघतो, काय अडचण नाही. माझं संरक्षण करायला माझं 6 करोड मराठा खंबीर, ते जाऊ दे, ते होत राहील. परंतु समाजाला सांगतो की शहाण्या माणसांचं काहीच म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे, खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे, जातीय शांतता राहावी, त्यांना ठेवायची नाही. जातीय शांतता तुम्हीच आव्हान करा. कारण आपल्या पोरात सुद्धा प्रचंड खतखत, प्रचंड रोष, काय काय करतात, कसं कसं केलं. जर अन्यायच व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा. मी शांत बसा म्हणलं म्हणून तुमचाही काही घातपात होऊ नये. स्वसंरक्षण करा, सावध राहा. पण सगळ्यांनी बघू 1 महिन्याच्या नंतर किती चुका करतायत, मग नंतर बघू. पाटील, तुमचे काही जुने फोटो उपोषणाच्या वेळेला भेट देण्यासाठी नेते येत होते, मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करतायत. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय, असं 2 जणांनी केलंय. नावाने सांगता येणार, मात्र ही अशी परिस्थिती उद्भवतीये, तुमच्या नावाचा, तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातोय, असं वाटतंय का? होणार आहोत, ते बी खरं आहे की मी बघतोय ते इकडे येते फोटो कडे येते. मला काय माहित असतं, मी आपलं माझी काय चूक आहे पाठवून हात फिरवणं, काय समाजाचं काम करतोय म्हणलं, ते माझ्या डोक्याला वेगळाच खुराक झालाय. बरं, मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. मी गोरगरीब मराठ्यांची लढाई करतो. कशाला गोरगरिबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी, तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता? समाज आरक्षण मागतोय, त्या बाजूला कशाला उगाच तुमच्या 1 दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटोळ करता? तुम्हाला आनंद नाही का रे? आपली जात लय दिसानी एक आली, लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळालं, लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीचं, किंवा आनंद नाही का रे? कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय, थांबा ना जरा. एवढी काय गडबड आहे? थांबा ना, पुढं लढू ना. पुढं लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा, लोकसभेत नाहीच, राज्यात आहे. नाशिकला पण ती एक घटना झाली, बाकीकडचं मला माहित नाही, पण ते क्लिअर करतो. ते लगेच सांगतो ना. गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते, फक्त उभा राहिलो म्हणले. मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते मी तरी मी देऊ शकत नाही. मग गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील, खूप गरजेचं. आपला समाज खूप एकत्र दिवसाचा आलाय. समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी, माझा पाठिंबा कोणालाच नाही, कोणालाच, आणि माझ्या समाजाचा पण नाही. हा, तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती, पण उगाच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला? खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मिरवा, कमून खोटं करून आपली जातीकडे बघा, माझ्याकडे बी बघू नका. माझ्या फोटोत काय नाही, मी कधी येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही, माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी, पण आपल्या एवढं मोठं जात डोळ्यासमोर ठेवा. काही दिवसांनी जात एकत्र राहिली, जात डोळ्यासमोर ठेवा आपली. कशाला लॉस करता जाती? कोणतरी एक दिन निवडून नाही तर पडत. आपला समाज ठरवेल, आणि समाजालाच माझी विनंती, हे करणारे महाराष्ट्रभरात हे करतील, पण सामान्य गोरगरीब करोडो मराठ्यांना माझं आव्हान आहे, 5व्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा. त्यांना रोजगार नाही, त्यांना नोकरी नाही, त्यांना आरक्षण नाही, त्यांना शिक्षण नाही. त्यांच्यात काय हाल चालले? मुंबईसारख्या सिटीत, पुण्यासारख्या सिटीत नोकरी करतात आपले लोक, छोट्या छोट्या नोकऱ्या, लेकरं शिकवतात नोकऱ्या लागाव्यात म्हणून. त्यांचे हाल अपेष्टा कायम राहणार. डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे, आपले लेकरं मोठे झाले पाहिजे. मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय. समाजानं हे विसरू नका, आपलं आंदोलन विसरू नका, आपल्यावर झालेला छेड विसरू नका, आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका.
एक गठ्ठा सगळं एका ताकदीनं चाला. ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयाने पाडा. इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली 4 टप्प्यात तशी 5व्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे. एक वटा. कोणचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे, कोणी म्हणून ह्यो तुमचा आहे, कोणी म्हणून तो पाहुणा आहे, ती म्हणून मावशीच पोरग आहे, ते आत्याचं पोरग आहे. इथं नातेवात्याचा काही संबंध नाही. इथं करोडो मराठ्यांचा लेकराचा विषय. त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभा राहील. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण इतकं ताकदीनं पाडा. ह्यावेळेस इथून पुढचा ह्या 2-3 दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा. त्याला पाडा त्याला पाडा, पण ताकदीनं पाडा. लेकरं डोळ्यासमोर ठेवा. नसता असं म्हणायला नको की मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे. आपण एक झालेले मताची ताकद दाखवा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती.